मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. या ठिकाणी मनाला उपदेश करत असताना समर्थ म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. जन्म झालेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू आहे हे सत्य आहे. प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असू शकतंय. मृत्यूचं कारण वेगवेगळं असू शकतंय. मृत्यू येण्याचं कारण, मृत्यू येण्याची वेळ, मृत्यू येण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो, पण मृत्यू सत्य आहे. काहींना काही आजार होऊन आणि त्यामध्ये मृत्यू झाला जातो. काहींचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला जातो. काहींचा अपघाताने मृत्यू झाला जातो. तर काही या ठिकाणी असे पाहायला मिळतात, जीवनाला कंटाळून, आयुष्याला कंटाळून स्वतःहून मृत्यूला कवटाळतात. आत्महत्या अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कुठल्या प्रकारे माणसाचा अंत झाल्यानंतर, शेवट झाल्यानंतर त्याला काय गती असते, पुढे कशा प्रकारे त्याला कुठल्या योनीची प्राप्ती असते, कशा प्रकारे त्याला प्राप्ती असते, या सगळ्या प्रकारचं ज्ञान अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, वाचायला मिळतंय. या ठिकाणी समर्थ मार्गदर्शन करत असताना, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. खर तर एखादा मनुष्य जेव्हा आपल्याला सोडून जातो, आपल्या घरातून निघून जातो, मृत्यू मयत होतो, मृत्यू पावतो, त्याच्याविषयी आपल्याला दुःख होणं साहजिकच आहे. त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये दुःख निर्माण होणं हे साहजिकच आहे. पण परिस्थिती अशी असते की त्या ठिकाणी ओळख करून देताना समर्थ म्हणतात, अरे आयुष्यभर ज्याने शोक केला ना, आयुष्यभर जो चिंताग्रस्त होता, जो दुःखाने व्यापलेला होता, तो आता त्या शोकातून मुक्त झालेला आहे, त्या दुःखातून मुक्त झालेला आहे, त्या चिंतेतून मुक्त झालेला आहे. अशा गेलेल्या माणसाविषयी ज्या वेळेला आपण दुःख करतोय, शोक करतोय, म्हणजे शोकापासून तो सुटला, पण आपण मात्र त्या शोकामध्ये अडकलो. त्याचा शोक करण्यापेक्षा तो कसा गेला, कोणत्या अवस्थेमध्ये गेला, कशा प्रकारे गेला, हा सगळा विचार बाजूला ठेवून ज्या पद्धतीने त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला या जगाला सोडून जावं लागलेलं आहे, जगाचा निरोप घ्यावा लागलेला आहे, आपल्यालाही जावं लागणार आहे, आपल्यालाही मृत्यू आहे. तो येण्याच्या आधी आपण काय साध्य करायला हवं याचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये आपण करायला हवा. कुठल्या कर्मामध्ये तो गेला, कुठल्या विचारामध्ये तो गेला. आज या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर चांगले चांगले तरुण व्यसनाधीन झालेले पाहायला मिळतात.
नको त्या प्रकारचा नाद त्यांना लागतो. ते व्यसन त्यांच्या बर्बादीला कारणीभूत होत आहे, उद्ध्वस्त करून ठेवते ते व्यसन. त्यांना लागलेला नाद बर्बाद करून ठेवते, त्यांना आयुष्य उद्ध्वस्त करते त्यांचं. असं कितीतरी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वृद्धापावस्थेमध्ये एखाद्याला जर मृत्यू येत असेल तर अशा माणसाचं जाण्याचं शोक, माणसाला दुःख कमी होत असते. आजारपणामध्ये जर एखादा मनुष्य या जगाचा निरोप घेत असेल तर त्याचं सुद्धा दुःख माणसाला कमी होत असते. पण स्वतः एक भगवंताने चांगल्या प्रकारे आयुष्य जीवन दिलेलं असताना सुद्धा स्वतःच्या चुकीने, स्वतःच्या कर्माने ज्या वेळेला मनुष्य जातोय ना, त्यावेळेला मात्र संपूर्ण घरादाराला तो दुःख देऊन जात असतो, हे मात्र निश्चित आहे. चांगले चांगले तरुण आज व्यसनाधीन होऊन आणि त्या व्यसनामध्येच उद्ध्वस्त होतात. नव्हे नव्हे त्या व्यसनातच त्यांचा अंत होताना पाहायला मिळतो. आज या कलियुगामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या गेम्स आहेत. टीव्हीवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहायला मिळतात, सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहायला मिळतात. जाहिराती करणारे कोण कोण असतात बघा. सरकारने पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले अशी माणसं त्या ठिकाणी जाहिरात करतात. गुटखा खा, विमल खा, गेम खेळा, रमी खेळा, जुगार खेळा, पत्ते खेळा, अमक्याने एवढे कमवले, तमक्याने तेवढे कमवले, एवढे मिळणार तेवढे मिळणार. आणि ह्या आशेने चांगले चांगले तरुण बर्बाद होताना आज आपल्याला पाहायला मिळतात. चांगले चांगले तरुण उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतात. सगळं जातंय त्याचं, सगळं हरवून बसतोय तो. काय सांगणार घरातल्यांना मी कशासाठी आणि कुठे हारलो ते. मी उद्ध्वस्त झालो, कशामुळे झालो, काय सांगणार जगाला, तो समाजाला काय सांगणार. अशा वेळी आत्महत्येशिवाय त्याला पर्याय नसतो. पण संत एक ओळख करून देतात, जाणीव करून देतात, दादा आत्महत्या हा पर्याय नव्हे. प्रत्येक गोष्टीवर काही ना काही सोल्युशन असतंय. प्रत्येक प्रसंगातून मोकळा होण्यासाठी काहीतरी मार्ग असतोच. प्रत्येक दुःखातून मुक्त होण्यासाठी काहीतरी मार्ग असतोच. तो मार्ग आपण शोधला पाहिजे. आणि म्हणून तो मृत्यू येण्याच्या आधी नको त्या गोष्टीचा शोक करण्यापेक्षा या व्यसनातून जर आपण मुक्त झालो तर निश्चित आपल्याला सुख प्राप्त होईल. नको नको ते नाद आणि त्या नादापासून जर आपण मुक्त झालो, मोकळे राहिलो, वेगळं राहिलो तर निश्चित आपलं आयुष्य सुंदर होऊन जाईल, आपलं जीवन सुंदर होऊन जाईल. आम्ही नंतरचा विचार करतोय, आम्ही भविष्यकालाचा विचार करतोय, पण भूतकाळामध्ये आम्ही काय करायला हवं हा विचार मात्र आम्ही करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ ओळख करून देतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला. पण मार्ग काही बदलला नाही. बरं का, गेले ते कसे गेले याचा विचार आपण करावा. देवाचं नामस्मरण करत गेले असतील, श्रवण करून जर देवाचे झाले असतील, देवाचं स्तवन केलं असेल, देव देश आणि धर्माचं कार्य करून जर या जगाचा निरोप घेतला असेल तर निश्चित त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला आपल्याला हरकत नाही. पण या ठिकाणी कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही, चांगली कर्म केली नाहीत, देव कार्य केलं नाही, विरोधार्थी उलटार्थी देव कार्य करणाऱ्यांना विरोध केला, धर्म कार्य करणाऱ्यांना विरोध केला. अशी माणसं ज्या वेळेला या जगाचा निरोप घेतात ना, त्यावेळेला त्यांच्या देहाच्या बरोबर त्यांच्या विचारांची माती झाली जाते, त्यांच्या कर्माची माती झाली जाते.
आणि म्हणून मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. परिवर्तन जर नसेल, अंतःकरणामध्ये सुटण्याचा, मोकळा होण्याचा मार्ग जर शोधला नाही, त्यासाठी जर प्रयत्न केले नाहीत, तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय मग? हा विचार आपण करायला हवा. अकस्मात, सहज त्याला काही करावं लागत नाही, सहज अकस्मात तोही पुढे जात आहे. देव कार्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, ते अकस्मात घडत नाहीत. धर्म कार्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, ते अकस्मात घडत नाहीत. नीतीने जगायचं असेल, नीतीने वागायचं असेल, तर त्यासाठी त्याग आहे. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, ते सहज अकस्मात घडत नाही. ते मात्र अवगुण कर्म सहज घडली जातात, वाईट विचार माणसाकडे सहज आले जातात, त्यासाठी काही माणसाला प्रयत्न करावे लागत नाही. अकस्मात तोही पुढे जात आहे. वाईट विचाराकडे मनुष्य सहज वळला जातो, वाईट गुणांकडे मनुष्य सहज वळला जातो. सहज ते होऊ नये, त्या प्रकारची क्रिया घडू नये म्हणून समर्थ या ठिकाणी जाणीव करून देतात, ओळख करून देतात. बघणारे माणसाची अवस्था काय असते? पुरेना जनी लोभ रे शोभ त्याते. जन्माला आल्याबरोबर कुठे मधीचा बोट चुकवलं, चाटवलं, तिथून त्याला जो लोभ लागलेला आहे ना, शेवटपर्यंत तो लोभ सुटत नाही. पुरेना जनी लोभ रे शोभ त्याते, म्हणून शोभ होतो. किती आटापिटा करतोय मनुष्य, नुसती धावपळ 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 जीवाची पूर्ण. तिजभरच पोट आहे, मरतय तरी भरत नाही. तिजभरच आहे पण मरतय तरी भरत नाही. किती लोभ असावा माणसाकडे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, पुरेना जनी लोभ रे शोभ त्याते. आणि म्हणून जनी मागोता जन्म घेते. परत जन्माला काय हवं लागतंय? माऊली म्हणतात, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. त्याची ओळख करून देत असताना ती अवस्था दाखवत असताना या दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी मांडलेले रीते भरते होते, भरते मागुते रीते होते. रहाडगाड्याचं दृष्टांत त्या ठिकाणी दिलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ही अवस्था त्या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणून ज्या प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये वासना असेल, ज्या प्रकारे अंतःकरणामध्ये विचार असतील, जी कर्म आपले असतील, त्याप्रमाणे पुढे गती ठेवलेली आहे. म्हणून जनी मागुता जन्म घेते. ती वासना राहते ना त्यांची, लोभ चिटकून असतो ना. इथे तर एक लोभच दाखवलेला आहे. म्हणून म्हणजे पुरेना जनी लोभ रे शोभ त्याते, अशा प्रकारे मांडलेलं आहे. पुरेना जनी लोभ रे शोभ त्याते. पण अनेक विचार, अनेक विषय, अनेक वासना त्या ठिकाणी असतात शेवटच्या वेळेला. खरं तर आपला जो अट्टास आहे ना, शेवटचा दिस गोड भाव, ती वेळ साधता आली पाहिजे. त्यावेळी त्या देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आणि म्हणून हा अट्टहास आहे. आपल्याला माहिती आहे परीक्षेला अजून वेळ आहे. वेळ आहे म्हणजे काय, कधी येते माहित नाही. आपलं वेळापत्रक आपल्या हातात दिलेलं नाही देवाने. पण परीक्षा आहे, जायचं आहे हे निश्चित आहे. अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, कारण अभ्यास तुका म्हणे. तो अभ्यास रोज केला पाहिजे, नित्य नेमाने केला पाहिजे. कसा केला पाहिजे? माऊली म्हणतात, रिकामा अर्ध घडी राहू नको. हे जे विषय आहेत ना, ह्याच्या वासना आहेत ना, शेवटच्या वेळेला येऊ नयेत. त्यांनी आपल्याला स्पर्शही करू नये. त्यासाठी
आता सतत आणि सतत त्या भगवंताचं नामस्मरण करायला हवं. म्हणून रिकामा अर्ध घडी राहू नये. पुरेणा जनी लोभ रे शोभत्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेते. आणि म्हणून परिवर्तन महत्वाचं आहे, कर्म महत्वाचे. जशी आपली कर्म असतील त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.